नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी स्पेशली या ठिकाणी आपलं हे चॅनल आहे पहा. तर आज आपण संख्यावर आधारित काही प्रश्न आहे ते आज आपण घेऊ. तर मित्रांनो, ते घेण्या अगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू का. आज खूप शॉर्ट ट्रिक सांगणार मी तुम्हाला. संख्यावर आधारित काही प्रश्न आहे ते घेऊ आपण. ठीक आहे. पोलीस भरती 2025 अंकगणित शॉर्ट ट्रिक संख्या. ओके. संख्यावर आधारित काही प्रश्न आहे ते पाहू. काय प्रश्न आहे पाहण्यासाठी पहिला प्रश्न आहे, 17 ते 77 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाबा नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं. तर मग आता प्रश्न काय पडला आपल्याला की बाबा 17 ते 77 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहे. तर त्या नैसर्गिक संख्या काढायचा ना, तर काय करायचं माहिती का, फक्त इथं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 17 ते 77 म्हणलं त्यांनी, बरोबर आहे का. मग याच्यात काय करायचं माहिती की बाबा 77 मधून 17 काढून टाकायचा. 77 मधून 17 वजा करायचा. ठीक आहे. आणि अधिक 1 करून टाकायचा. 77 मधून 17 जर काढले, 7 मधून 7 गेला 0, 7 मधून 1 गेला 6, 60 आले. मग लहान संख्या वजा केली ना, त्याच्यात पुन्हा अधिक 1 करून टाकायचा. मग पहा बरं, 60 आणि 1 61. समजलं का. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि त्याच्यात अधिक 1 करायचं. हे पाहिजे 77 वजा 17 किती आलं 60, आणि 60 मध्ये अधिक 1 केलं तर 61 आलं. पहा मग काय उत्तर 61 आलं पहिलं उत्तर. समजलं. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघू आपण आता. 14 ते 48 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहे. 14 ते 48 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहे. तर मग इथं पण काय करणार आहे आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. इथे काय करू, 48 वजा 14. काय बरं, 48 म्हणून 14 काढले, 8 म्हणून 4 गेले 4, 4 म्हणून 1 गेला 3, क्लिअर झालं 34. मग याच्यामध्ये काय करायचे, अधिक 1 करून टाकायचा. 34 अधिक 1 म्हणजे किती होणार 35. पहा बरं आपल्या ऑप्शन मध्ये 35 आहे का. यस आहे, ऑप्शन बी. समजलं का. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचा आणि त्याच्यामध्ये 1 अधिक करून टाकायचा. ओके. चला आता नंतरचा पहा प्रश्न आहे, 12 ते 55 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहे. 12 ते 55 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा काय होणार आहे. मग 55 वजा 12, 55 मधून 12 काढायचे, 5 मधून 2 गेले 3, 5 मधून 1 गेला 4, 43 आलं. मग 43 मध्ये फक्त अधिक 1 करायचा, अधिक 1 किती झाला ना 44. मग काय बरं 44 आहे का आपल्या ऑप्शन मध्ये. यस, बी ऑप्शन. समजलं. ठीक आहे. मग चला आता 4 नंबरचं बघू. 4 नंबरचं थोडं वेगळं आहे पहा. चला काही अडचण नाही, तरी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार. तुम्हाला वरचे 3 प्रश्न समजले असेल. चला आता जो प्रश्न आहे, काय प्रश्न आहे आपला 4 नंबरचा, 17 ते 77 मध्ये किती सम आणि विषम संख्या आहेत. चला आता आपण चौथा प्रश्न घेऊ. काय 17 ते 77 मध्ये किती सम आणि विषम संख्या आहे. तर हे पहा काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 77 मधून 17 काढायची. मग हे पाहिजे 7 मधून 7 गेला 0, 7 मधून 1 गेला 6, 60 आलं पहा. मग आपल्याला नैसर्गिक संख्या काढताना आपण काय करायचं, त्याच्यात वजाबाकी करून अधिक 1 करायचा, म्हणजे याच्यात बी अधिक 1 करायचं. मग 60 आणि 1 म्हणलं तर किती झाला
61. 61 झाला ना, मग 61 ला 2 ने भागून घ्यायचं. मग 61 ला 2 ने जर भागितलं तर किती येतं बा, बेक बे बेत्रिक 6, लहान अंक म्हणून इथं 0, म्हणजे किती राहिला बरं इथं, 1 राहिला बा, 30 आलं. मग आता तो 1 राहिलेलं ना, तर त्या संख्या पाहून घ्यायच्या की बाबा त्या संख्या कोणत्या, त्या 17 आणि 77 या दोन्ही संख्या कशा आहे, विषम संख्या आहे. मग तो राहिलेला 1 आहे का, तो विषम संख्यामध्ये टाकायचा. म्हणजेच काय, या ठिकाणी ती समजा समसंख्या आणि 31 ह्या विषम संख्या. समजलं? ठीक आहे, तो उरलेला तो 1 आहे, तो विषम मध्ये टाकायचा. समजलं ना? मग आता 30 आणि 31 पहा बरं आहे का ऑप्शन मध्ये, 30 31, यस आहे, पहिला ऑप्शन पहा 30 31. मी रिपीट करतो हा प्रश्न. काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 77 म्हणून 17 काढले, 60 राहिला. मग अधिक 1 केला, 61 बरोबर 61 भागीला 2 केलं तर बाकी 1 उरला बा, किती उरला, 1. मग काय करायचं माहिती का, इथं जर समजा बाकी 1 उरला, इथं जर समजा समसंख्या असेल, समसंख्या, तर समसंख्या असेल तर त्या समसंख्येमध्ये 1 ऍड करायचा, नाहीतर विषम संख्या असेल तर विषम संख्येमध्ये ऍड करायचा तो 1 राहिलेला. समजलं? इथं विषम आहे म्हणून या ठिकाणी समसंख्या काय राहणार आहे, 30 आणि विषम संख्या राहणार आहे 31. क्लिअर? ओके, चला समोरचा प्रश्न बघायचा पहा. 14 ते 48 मध्ये किती सम आणि विषम संख्या आहे? 14 ते 48 मध्ये. चला ते अडचणी सेम तर 14 आणि 48 समजून घ्या तुम्ही. हे दोन्ही संख्या कशा आहेत, सम आहे. म्हणजे 1 राहिला तो समसंख्येमध्ये ऍड होणार. इथं काय करशाल, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. 48 म्हणून 14 काढू, 8 म्हणून 4 गेले 4, ओके का, 8 म्हणून 4 गेले 4 आणि 4 म्हणून 1 गेला 3, 34. आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण, 34 अधिक 1 किती झाला, 35. मग 35 ला आपण कितीने भागत होतो, 2 ने भागत होतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, बेक बे 1 उरला बा, बे 7 14. मग बाकी किती राहिला, इथं बी 1 राहिला. मग तो 1 बाकी आहे, तो कशामध्ये जाणार आता, समसंख्यामध्ये. का, हे दोन्ही समसंख्या आहे, लक्षात ठेवा, या दोन्ही समसंख्या आहे. म्हणजेच काय या ठिकाणी, हे 17 विषम आणि 18 सम. क्लिअर झालं का? त्यांनी काय म्हटलं, सम आणि विषम संख्या किती आहे. मग सम आणि विषम म्हणलं तर सम किती आहे, 18 आणि विषम किती आहे, 17. बी नंबरचा ऑप्शन. क्लिअर झालं का? ओके, ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर